नमस्कार मंडळी, माझी तब्येत जरा बरी नव्हती म्हणून मी काही व्हिडिओ बनवले नव्हते, तर त्याच्यामुळे तुम्हाला काही व्हिडिओ आलेले नाही आहेत माझे. तर मी आजपासून व्हिडिओ बनवेल. तर मी आता कुकर लावणार आहे. एका तासामध्ये पटापट कसं आपण 2 भाज्या, वरण भात आणि चपाती करणार आहे ते मी दाखवते आता. तर मी डाळ घेतली तुरीची, स्वच्छ धुवून घेतली, गरम पाण्यामध्ये टाकली. हे बघा, मीठ आणि हळद टाकणार आहे. मी मीठ पण टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकायचं, शिजते चांगली मीठ टाकलं तरी. आणि थोडंसं भात लावणार आहे मी, त्याच्यात पण गरम पाणी टाकणार आहे. गरम पाण्यामुळे पटापट शिजतो भात पण आणि डाळ पण, म्हणून गरमच घालायचं. जास्त आपला गॅस पण संपत नाही. आणि मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावायचं. याच्या 3 शिट्ट्या काढून घेते मी. चवळीची भाजी करणार आहे, सोयाबीन आणि चवळीची भाजी. हे बघा, हे स्वच्छ धुवून घेतली मी 2-3 पाण्याने, निवडून वगैरे धुवून घेतली. तर मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतणार आहे आणि वाफवून घ्यायची. ह्याला पण शिट्ट्या होत्या तोपर्यंत भाजी पण वाफवून घ्यायची. त्याला मस्त आपण लसूण आणि मिठावरच करणार आहे मी नेहमीप्रमाणे. चवळीची भाजी, तांदूळची भाजी पण म्हणतात बघा याला. मी सोयाबीन भिजत घातलंय गरम पाण्यामध्ये. हे बघा, धुवून घेतलं आणि भिजत घातलेलं. ह्याचे 2 तुकडे करणार मी असे पूर्ण सोयाबीनचे, म्हणजे छान लागते भाजी पण. आणि त्याच्यासाठी आता मी मसाला तयार करून घेते. तोपर्यंत चवळीची भाजी शिजते. ती पण मस्त शिजली. तर गॅस बंद केलाय मी. मसाला भाजून घेते भाजीसाठी सोयाबीनच्या. टोमॅटो आणि लाल मिरची पण टाकायची, बेडगी मिरची धने टाकायचं, थोडंसं तमालपत्र टाकायचं, पुन्हा आणि 2 मिरची, दालचिनी टाकायची, 1 तुकडा मिरची टाकायची, थोडंसं लसूण टाकायचं आणि अद्रक टाकायचं. आता मसाला भाजलेला आहे. गॅस बंद केलाय मी. गार झाला की वाटून घेणार आहे. तर आता मंडळी, मसाल्याचीच कढई मी ठेवली, त्याच्यातच भाजी करून घेणार आहे मी. त्याच्यासाठी मी तेल टाकलं, हिरवी मिरची टाकली आणि लसूण टाकायचा भरपूर. फ्रेश केलेला लसूण आहे हा चवळीच्या भाजीसाठी. आता परतला की त्याच्यातच मीठ घालायचं, भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं सगळं, आणि मस्त परतून घ्यायचं. बारीक करायचा गॅस. आता मंडळी भाजी टाकून घ्यायची आणि सगळे मिक्स करायची व्यवस्थित. एकाच कढईमध्ये जास्त भांड्यांचा पसारा न करता एकाच कढईमध्ये मी सगळं प्रत्येक करणार आहे. ही भाजी शिजलेली करतो. थोडंसं मीठ आणि लसूण मिक्स झाला पाहिजे मस्त. थोडीशी परतून घ्यायची तेलावर, कारण वाफवलेली भाजी. मंडळी मस्त मिक्स झाले. आता मी गॅस बंद करणार आहे आणि भाजी काढून घेणार. त्याच्यातच सोयाबीनची भाजी करणार आहे. मंडळी, मी भाजी काढून घेतली. त्याच कढईमध्ये तेल टाकून सोयाबीन करणार आहे. ते मसाला पण मस्त वाटून झालेला आहे. तेल तापलंय, मी टाकून घेते मसाला हा. याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं. जास्त आपण हलके एकदम गरम मसाले टाकलेले, त्याच्यामुळे गरम मसाले जास्त नाही घालायचे. लाल तिखट टाकायचं, दुसरं काही टाकायचं नाही याच्यामध्ये. तुम्हाला जसं तिखट हवंय ना तसं टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये. तर मंडळी, थोडीशी जागा करायची मध्ये आणि थोडंसं आपल्याला बेसन टाकायचं आहे. बाइंडिंगसाठी बेसन टाकायचं अगदी थोडा, अर्धा चमचा, आणि थोडंसं तेल सोडायचं त्याच्यावर आणि थोडं परतून घ्यायचं. मसाल्याबरोबर भाजून जातं ते. झालं मंडळी, मसाला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचं. मी एका सोयाबीनचे 2 केलेले आहेत बघा, असे तुकडे केलेले आहेत. चांगलं मिक्स करायचं. मंडळी, सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतात. त्याच्यामुळे सोयाबीनची भाजी आठवड्यातनं 1-2दा तरी खाल्ली पाहिजे. आणि अशी करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने. खूप छान होते, टेस्टी होते.
आता गरम पाणी जेवढं तुम्हाला रस्सा हवा आहे ना तेवढं तुम्ही गरम पाणी ओतू शकता. मी त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या पाणी घेतले मिसळून थोडंसं, आणि जेवढं तुम्हाला रस्सा हवा आहे ना तेवढं तुम्ही वाढवू शकता. प्रमाणे मीठ टाकायचं. आता मी कणिक मळून घेते. मीठ टाकलेले आणि थोडं थोडं पाणी करून मी कणिक भिजवून घेणार आहे. आता हे बघा मंडळी, मस्त कणिक मळून झालेले. आता चपात्या करूया. बघा मंडळी, कणिक आपली भिजवून होईपर्यंत भाजी पण झालेली, शिजली आहे मस्त. तर आता मी गॅस बंद करते. आणि 1 तासामध्ये सगळं जेवण तयार आहे आपलं. इथं सोयाबीनची भाजी आहे, वरण भात मी प्लेनच ठेवले वरण. इथं लेटिव्ज आहे, टोमॅटो आहे, काकडी आहे आणि कांद्याची पात आहे, चवळीची भाजी, चपाती आणि वरण. असा संध्याकाळचा मस्त चमचमीत बेत आहे. एकदम साधं पण पौष्टिक आहे. त्याच्यामध्ये खूप मस्त फायबर आणि डाळ पण आहे, त्याच्यामुळं प्रोटीन फायबर भरपूर प्रमाणात आहे. तर हे नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि भांड्यांचा न पसारा करता एकच कढई वापरली मी सगळ्या भाज्यांना. तर कसं काय वाटलं आजचा माझा बेत, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.